माझे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माझ्या पार्टीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांचे आभार मानतो की यांच्यामुळे मला आज या विधेयकावर बोलायची संधी मिळाली। आज लोकसभेमध्ये सादर होणारा आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारक विधेयक 2026 हे अमरावतीला आंध्र प्रदेशाची राजधानी म्हणून अधिकृतपणे घोषित करेल आणि सध्या सुरू असलेली ग्रीनफील्ड राजधानी शहर प्रकल्पाला वैधानिकरित्या अधिष्ठान प्रदान करेल। साहेब, आंध्र प्रदेशाला सुद्धा संतांची भूमी, महापुरुषांची भूमी, ज्या पद्धतीने आमच्या महाराष्ट्राला वारसा आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, त्याचबरोबर यशवंतरावजी चव्हाण, बाळासाहेबजी ठाकरे, गोपीनाथरावजी मुंडे आणि माझे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा, त्याप्रमाणेच आंध्र प्रदेशात सुद्धा स्वातंत्र्य सैनिक म्हणून औलरामजी सीताराम राजू, त्याचबरोबर या देशाचा स्वाभिमान तिरंगा ज्याचं डिझाईन ज्यांनी केलं असे पिंगल व्यंकय्या, त्याचबरोबर या सदनाचे जास्त काळ राहिलेले सदस्य एन.जी. रंगा, त्याचबरोबर या सभागृहाचे स्पीकर म्हणून ज्यांनी काम केलं असं बालयोगीस, त्याचबरोबर आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून एन.टी. रामारावजी, चंद्रबाबू नायडूजी, वाय शेखर रेड्डीजी, या सर्वांची भूमी आंध्र प्रदेश आहे। या सर्वांच्या योगदानानं 2013 मध्ये आंध्र प्रदेशाची निर्मिती तेलंगणा राज्याची निर्मिती आंध्र प्रदेशातून झाली। 13 वर्षाच्या नंतर आज हे बिल या सभागृहात आलं, त्याच्यामुळे सरकारचं मी अभिनंदन करणार आहे आणि माझ्या पार्टीच्या वतीनं आमचं या बिलाला समर्थन आहे। पण मी एकच दोन गोष्टी सांगणार आहे। आंध्र प्रदेशामध्ये अमरावती शहराला राज्यस्थानीचा दर्जा देण्यासाठी, भौतिक सुविधा उभारणीसाठी 30,000 एकर जमीन ज्या शेतकऱ्यांनी दिली त्या शेतकऱ्यांसाठी खऱ्या धन्यवाद दिला पाहिजे। त्या शेतकऱ्यांनी देत असताना या सर्व गोष्टीवर बोलताना शेतकऱ्यांनी जी जमीन दिली त्या जमिनीच्या बाबतीत त्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे। आणि आता या बिलावर बोलताना आता आमचे मित्र माझे सीएम रमेश, परत आमचे माझे मित्र आहेत जे कृष्णाजी, श्रीनिवास रेड्डी, सर्वजण या बिलाला समर्थन करतात। एस बालशौरी जी, थैंक यू स्पीकर सर। एस बालशौरी जी, एस कंक्लूड करो, कंक्लूड एक सेंटेंस से कंक्लूड। माझी एक विनंती शेवटची की ज्या पद्धतीनं या शेतकऱ्यांनी जमीन दिली, या शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीनं जे मोबदला आंध्र सरकार देणार आहे तशाच पद्धतीवर माझ्या महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये मगरपट्टा सुद्धा अशाच पद्धतीनं बनला, त्या शेतकऱ्यांचा सुद्धा आभार मानला पाहिजे, त्याचं एक मॉडेल म्हणून बनला। त्या पद्धतीने या शेतकऱ्यांना आपण द्याल अशी अपेक्षा करतो। थैंक यू स्पीकर सर। थैंक यू स्पीकर सर। I would like to speak in my mother tongue Telugu sir. ఆంధ్రప్రదేశ్ రాష్ట్రానికి